श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आजचा स्वामी संदेश. काही लोकांचा स्वभावच वेगळा असतो. ते प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाहीत, प्रत्येक चुकीला विरोध करत नाहीत, प्रत्येक आरोपाला स्पष्टीकरण देत बसत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं, प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी आवाज मोठा करावा लागत नाही. कधीकधी शांत राहणं हीच सर्वात मोठी ताकद असते. आजचा स्वामी संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे, ज्याने आयुष्यात अनेक गोष्टी सहन केल्या, पण कोणाचं वाईट चिंतलं नाही. ज्याला दुखावलं गेलं, पण त्याने दुसऱ्याला दुखावण्याचा मार्ग निवडला नाही. ज्याने आपल्या मनाला समजावलं आणि स्वामींच्या चरणी विश्वास ठेवला. भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित हा शब्द त्या व्यक्तीसाठी आहे जी बाहेरून शांत आहे, पण तिच्या शांततेमागे खूप मोठा प्रवास आहे. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा आपल्याला वाटतं, आता मी सगळं सांगून टाकावं, आता मी सगळ्यांना उत्तर द्यावं, माझ्यावर काय केलं आहे हे सगळ्यांना कळायला हवं. पण काही माणसं त्या क्षणीही शांत राहतात, कारण त्यांना माहीत असतं, वेळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर देते. आज ज्यांनी तुमचं मौन गैरसमजलं, त्यांना कदाचित तुमच्या मनातील सत्य माहीत नसेल, पण स्वामींना माहीत आहे. तुम्ही किती वेळा स्वतःला थांबवलं, तुम्ही किती वेळा राग गिळला, तुम्ही किती वेळा मनाला समजावलं. भक्तांनो, शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. कधी शांत व्यक्तीच्या मागे एक खूप मजबूत मन उभं असतं. ज्याला स्वतःवर विश्वास असतो, त्याला प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तुझ्या संयमाची परीक्षा मी पाहत आहे. जगाने तुझी शांतता पाहिली, पण तुझ्या मनातील संघर्ष मी पाहिला आहे. काही लोकांना वाटतं, जो काही बोलत नाही तो काही करू शकत नाही. पण भक्तांनो, नदी शांत दिसते म्हणून तिच्यात खोली नसते असं नाही. तसंच शांत माणसाच्या मनातही खूप मोठी ताकद असते. आज जर तुम्हीही आयुष्यात अनेक गोष्टी सहन करून शांत राहिला असाल, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा स्वामींचा संदेश आणखी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. हा संदेश अशा भक्तांपर्यंत शेअर करा, ज्याने नेहमी शांत राहून सगळं सहन केलं आहे. आणि अशा स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढे आपण ऐकणार आहोत, स्वामी त्या भक्ताला काय सांगतात, ज्याने उत्तर देण्यापेक्षा संयमाचा मार्ग निवडला. भक्तांनो, जगात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी अशा प्रसंगातून जावं लागतं, जिथे आपल्याला स्वतःच सत्य सिद्ध करण्याची इच्छा होते. कुणीतरी आपल्याबद्दल चुकीचं बोलतं, कुणीतरी आपल्या हेतूचा गैरसमज करतो, कुणीतरी आपल्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष करतो आणि मन म्हणतं, मी का गप्प बसू, माझी बाजू कोण सांगणार. पण त्याच वेळी अंतर्मनातून एक आवाज येतो, गोड, थोडं थांब. कारण प्रत्येक शब्दाला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही उत्तरं आपल्या वागण्यातून दिली जातात आणि सत्य वेळ स्वतः समोर आणते. भक्तांनो, स्वामींचा मार्ग आपल्याला एक गोष्ट शिकवतो, आपल्या मनाची शुद्धता जपायची. कारण दुसऱ्याच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्या मनातील चांगुलपणा का बदलावा. जर कोणी रागाने बोललं तर आपणही रागाने उत्तर दिलं तर फरक काय राहिला. मोठेपणा हा आवाजात नसतो, तो आपल्या विचारांमध्ये असतो. कधीकधी आयुष्यात असे लोक भेटतात, जे आपल्या शांत स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्नही करतात. त्यांना वाटतं, हा काही बोलणार नाही, हा काही करणार नाही. पण भक्तांनो, स्वामींचा भक्त कमजोर नसतो, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. कारण त्याला माहीत असतं, न्याय करण्याची शक्ती स्वामींकडे आहे. आपण आपली कर्म चांगली ठेवायची, आपली भावना स्वच्छ ठेवायची आणि बाकी स्वामींवर सोडायचं. कितीतरी वेळा तुम्ही अशा गोष्टी सहन केल्या असतील, ज्या तुम्ही कोणाला सांगितल्याही नाही.
कितीतरी वेळा तुम्ही मनातला समजावलं असेल, जाऊ दे, शांत राहूया, काळ सगळं शिकवेल. भक्तांनो, तुमची ही शांतता स्वामींच्या नजरेत आहे, कारण स्वामी फक्त तुमचं बाहेरचं वागणं पाहत नाहीत, ते तुमच्या मनातील भावना पाहतात. आज जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जिने खूप काही सहन केलं पण तरी प्रेम सोडलं नाही, तर त्या व्यक्तीसाठी हा संदेश शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे तिला जाणवेल की तिच्या संयमाची किंमत आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी प्रत्येक भक्ताच्या भावना समजतात, तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही भावना समजता. तुमची श्रद्धा हीच तुमची खरी ताकद आहे. पुढे आपण जाणून घेणार आहोत स्वामी त्या शांत भक्तांच्या आयुष्यात कसा बदल घडवतात, जो बराच काळ फक्त सहन करत आला आहे. स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. भक्तांनो, आता या संदेशाच्या शेवटी येताना स्वामी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देऊ इच्छितात. तुम्ही शांत राहिलात याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमजोर आहात. तुम्ही माफ केलं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्रास झाला नाही. तुम्ही पुढे चालत राहिलात याचा अर्थ असा नाही की तुमच्या वाटेवर अडचणी आल्या नाहीत. खरं सामर्थ्य त्या व्यक्तीत असतं जी मनात कुटता न ठेवता पुढे जाते. जगात अनेक लोक आपल्या आयुष्यात येतात. काही आपल्याला आनंद देतात, काही आपल्याला शिकवण देतात आणि काही आपल्याला आपल्या स्वतःच्या ताकदीची ओळख करून देतात. कधी कधी ज्या परिस्थितीने आपल्याला गप्प केलं तीच परिस्थिती आपल्याला आतून मजबूत बनवते. स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तू जे सहन केलं आहेस त्याची मला जाणीव आहे. तू जे गमावलं आहेस त्याची मला जाणीव आहे. पण आता तुझ्या आयुष्यात नवीन प्रकाश येण्याची वेळ जवळ आहे. भक्तांनो, कुणी तुमचा गैरसमज केला असेल तर मनावर ओझं ठेवू नका. कुणी तुमच्या चांगुलपणाची किंमत केली नसेल तर तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण तुमची ओळख दुसऱ्यांच्या वागण्याने ठरत नाही, ती तुमच्या संस्काराने ठरते. आजपासून एक छोटासा बदल करा. जिथे गरज आहे तिथे प्रेम द्या. जिथे गरज आहे तिथे शांत राहा. पण स्वतःच्या मनाला कधीही हरवू देऊ नका. कारण स्वामींच्या चरणी असलेला भक्त कधीही एकटा प्रवास करत नाही. भक्तांनो, जर या संदेशातील एखादा शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर तुमच्या आयुष्यात एखादी प्रसंग आठवला असेल, तर स्वामींच्या चरणी प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कारण तुमचा लाईक हा छोटासा प्रयत्न हा संदेश आणखी भक्तांपर्यंत पोचवू शकतो. तुमच्या आयुष्यात अशा व्यक्ती आहेत ज्या शांतपणे सगळं सहन करतात, तर त्यांच्यापर्यंत हा संदेश शेअर करा. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामींच्या भक्तीच्या या प्रवासात जोडलेले राहा. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तुझी शांतता ही तुझी ताकद आहे. तुझं चांगुलपण ही तुझी ओळख आहे. तुझ्या वाटेवर कितीही परीक्षा आल्या तरी माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या जीवनात शांती, आनंद आणि समाधान देवोत.